नमस्कार मंडळी, शेफ काजल या रेसिपी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत। नमस्कार मंडळी, कुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी आपल्याला पाव किलो कुरमुरे लागतील, 1 वाटी शेंगदाणे, पाव वाटी भाजकी डाळ, 1 वाटी सुके खोबरे। सुक्या खोबऱ्याचे आपण असे पातळसे काप करून घेतले आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, 20 ते 25 कढीपत्त्याची पानं, 1.5 टेबलस्पून चाट मसाला, 2 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून हळद, हाफ टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून राई जिरे आणि तेल तळण्यासाठी। कुरमुरे थोडेसे नरम वाटत आहे, त्यामुळे कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं कुरमुरे व्यवस्थित भाजून घेऊया। परातीमध्ये काढून घेऊया आणि उरलेला कुरमुरे पण असेच भाजून घेऊया। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यावे, त्यामुळे आपले कुरमुरे कुरकुरीत होतील। अशा प्रकारे आपला कुरमुरे भाजून झाले आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया। आपले तेल तापले आहे, आता आपण यामध्ये शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे मध्यम ते मीडियम आचेवर खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यावे। शेंगदाणे आपले भाजून झाले आहे, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ह्याच तेलामध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकून घेऊया। खोबरे पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया। तांबूस रंग येईपर्यंत खोबरे भाजून घेऊया।
खोबरे भाजताना गॅस फास्ट करू नये, मध्य ते मिडियमच ठेवावी. आपले खोबरे तांबूस होत आले आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे खोबरे भाजून घेऊया आणि काढून घेऊया. आता ह्या तेलात भाजकी डाळ टाकून भाजून घेऊया. आपली डाळ भाजून झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. हे सर्व साहित्य आपण कुरमुऱ्यावर टाकून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. आपण कढईतले थोडे तेल कमी केले आहे. आता या कढईमध्ये आपण राई जिरे टाकूया. आता यात राई जिरे टाकून घेऊया. राई जिरे तडतडले की त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. कढीपत्ता व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. कढीपत्ता व्यवस्थित खरपूस भाजला आहे. आता यामध्ये हिंग टाकूया. आता याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. फोडणी आपण कुरमुऱ्यावर टाकून घेऊया. आता यामध्ये आपण चाट मसाला आणि साखर टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपला कुरमुऱ्याचा चुडा तयार झालेला आहे.